माननीय नामदार श्री मकरंद आबा जाधव पाटील यांच्या शुभहस्ते नंदकुमार धायगुडे पाटील यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. संपादक सुनील रासकर, क्रांतीसूर्य न्यूज, सातारा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या मार्केट यार्ड शाखा लुणंद येथील विकास अधिकारी श्री नंदकुमार कृष्णराव धायगुडे पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभ राधेश्याम मंगल कार्यालय लुणंद येथे काल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माननीय नामदार श्री मकरंद आबा जाधव पाटील यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री धायगुडे पाटील यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ व लोकाभिमुख सेवाकार्याचा गौरव करत त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समारंभात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना श्री धायगुडे पाटील यांना निरोगी, आनंदी व यशस्वी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्टरित्या पार पडल्याबद्दल आयोजकांचेही सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. सौभाग्यवती मीनाक्षी नंदकुमार धायगुडे आणि श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा सन्मान. सौभाग्यवती मीनाक्षी प्रापंचिक जीवनातलं सहअस्तित्व, परस्परांचा आत्मविश्वास आणि सुख आमच्या धायगुडे कुटुंबातील सर्वांचा लाडका श्रीजय याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सत्कार मूर्ती माझे वडील भाऊ यांची जिल्हा बँकेमध्ये प्रारंभिक सेवा बजावत आहेत. माझ्या आजोबा कारभारी नाना यांचाही सामाजिक वारसा हा आदर्शवत असा पुढे येण्याचं काम ते करत आलेले आहे. भाऊंचा स्वभाव हा आहे, वरून कठीण व असून गोडवा देणारा. जसे माझे आजोबा कारभारी नाना भाऊंना शिक्षणाचे बाळकडू दिले, तसेच भाऊंनी आम्हा सर्व भावंडांना बाळकडू वारसा म्हणता येईल असं देण्याचं काम केलं. सगळ्यात जास्त आमच्यासाठी योगदान राहिलेलं आहे आमच्या भावंडांसाठी की शिक्षणासाठी जास्त महत्त्व दिलं जातं. जसं त्यांना दिलं शिक्षणासाठी. तसेच आत्ताही आम्हाला सगळ्यांना शिक्षणासाठी आमच्या करिअरसाठी योग्य असे सगळ्यांचे क्षेत्र निवडले. आता इथे आम्हाला मला मी व्यवसाय करतो, मला इथे आताही मला काय अडचण आली तर मी आणि मदतही करतात ते मला. मदत म्हणजे ते बँकेमध्ये आहेत तर ते मुलगा म्हणून नाही करत, तर बँक अधिकारी म्हणून मला ते मदत करतात. असंच आता ते यशस्वीपणे त्यांची 36 वर्ष जिल्हा बँकेमध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत. तर आम्हा कुटुंबात आमचं एकत्र कुटुंब आहे आणि या कुटुंबात प्रमुख भाऊ म्हणून सगळा कारभार सांभाळतात. तर आमच्या कुटुंबियांतर्फे एकच आहे, त्यांनी आयुष्यात पाटील साहेब, क्षीरसागर साहेब, बियान साहेब उपस्थित सर्वच या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आणि अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या साक्षीने आजचा सेवा गौरव समारंभ संपन्न होत असताना मला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खूप आनंद यासाठी होतोय की नंदकुमार भाऊंनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने या बँकेची सेवा करून आपल्या वडिलांप्रमाणे या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण केलेला आहे. कारभारी नानांचे चिरंजीव ते जरी असले तरी त्यांनी कधीही त्यांच्या नावाचा वापर केला नाही. फक्त प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा केल्यामुळं त्यांना यश संपादन मिळाले. त्यांचं कुटुंब बघितलं, 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलाला बँकेमध्ये अधिकारी आणि दुसरा लँडस्केपिंगमध्ये कृषी पदवीधर आहे. अत्यंत उत्तम
व्यवस्थित आणि चौकदार राहणारे व्यक्तिमत्व. माझ्याशी शेतीविषयी किंवा मी गोष्टीबद्दल राजकारणाला वेळोवेळी चर्चा करायची. असे कारभारी नाना त्यांनी अत्यंत सुसंस्कृत अशी फॅमिली निर्माण केली आणि त्यांच्यात एक सुपुत्र नरवेगावचं नंदकुमार जन्माला आले आणि जवळपास 37 वर्ष अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा केली. आम्ही आढावा सभा घ्यायचो. मी त्यांना बऱ्याचदा आढाव्याला प्रश्न विचारायचो. बुद्धिष्टांची पूर्तता, प्रामाणिकता आणि निष्ठा कशी असावी ते नंदकुमार भाऊच्याकडून शिकायला पाहिजे आणि असे उत्तम असं त्यांनी काम केलेले आहे. आपण आज या ठिकाणी सर्वच त्यांच्या अध्यक्ष पाहुणे उपस्थित आहेत. तर अशी आदर्श पिढी सातारा जिल्हा बँकेमध्ये घडल्यामुळं सातारा जिल्हा बँक महाराष्ट्रातच काय पण देशात 1 नंबरला नेण्यामध्ये वाटा या सर्व कर्मचाऱ्यांचा आहे. अत्यंत बेस आता बँकेचा चांगला असल्यामुळे बँकेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपल्याला मंत्री महोदय आमदार आबांच्या रूपाने आपल्याला एक नेतृत्व या सातारा जिल्ह्याला लाभलेलं आहे. मी नम्रपणे सांगतो की आबांचं काम इतकं उत्तम आहे की मला मंत्रालयात जाण्याचा सारखा योग येतो. अधिकाऱ्यांचं कसं सुसंवाद साधावा, काम कसं करून घ्यावं हे आबांच्याकडूनच पाहायला मला मिळालं. मी अत्यंत त्यांच्या कामकाजाबद्दल प्रभावित झालेलो आहे. आबांनी आपल्याला माहिती आहे आता जी कर्जमाफी झाली मुख्यमंत्र्यांच्या आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बँकेचे विकास अधिकारी सन्माननीय नंदकुमार धायगुडे पाटील यांचा सेवामुक्ती सत्कार सोहळा आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय ते या तालुक्याचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय पकाराव पाटील आबा, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शेट्टी पाटील, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या जिल्हा बँकेचे चीफ ऑफिसर सन्माननीय सरकारी सर, मंचकावर उपस्थित फलटण नगरपालिकेचे फलटण तालुक्याचे माजी सभापती देवरे सर, आपल्या मार्केट कमिटीचे सभापती सुनील सर, जिल्हा बँकेचे माजी जनरल मॅनेजर सन्माननीय क्षीरसागर सर, कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील शेळके, साथ देण्याचं काम हे त्या निमित्ताने केलं. खरं तर नंदकुमार भाऊंचं कुटुंब सुद्धा तुमचे शिक्षक म्हणजे मोठ्या भावाचे मला वाटतं 3 मुली आहेत, 1 मुलगा, त्याचबरोबर भाऊंना आपल्या 2 मुलंच आहेत, बरोबर ना? दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. मला वाटतं एक बँक ऑफ बरोडामध्ये त्या ठिकाणी शासन ऑफिसर आहे आणि दुसरा जो आहे तो मला वाटतं BSc हॉर्टिकल्चर आहे. आणि अशा पद्धतीनं दोन्ही मुलं आणि सुना सुद्धा या अतिशय चांगल्या पद्धतीचा शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीची नोकरी ही बाहेर त्या ठिकाणी करतात आणि आपल्या कुटुंबाचा अध्ययन आणि आपल्या कुटुंबाचा संस्कार ते जपण्याचं आणि वाढवण्याचं काम करतात. त्याच पद्धतीने धाकटे पालिकेचं कुटुंब सुद्धा त्याच पद्धतीचं काम या निमित्तानं करते. अशा पद्धतीनं या कुटुंबाचं एक एकत्रित आणि एक जिव्हाळा, एक प्रेम समाजावरती आजपर्यंत आम्ही सगळे अतिशय जवळनं करत आलो. आणि आज भाऊ जिल्हा बँकेच्या तब्बल 36 वर्षाच्या सेवेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आज निवृत्ती ते घेतात. आणि निश्चितपणानं बँकेमध्ये काम करत असताना जिथं त्यांनी काम
माध्यमातून लोकजवळ करण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला अधिकारी म्हणून हे त्यांनी बँकेमध्ये सुद्धा नावलौकिक या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर म्हणजे आपल्या बँकेला नेतृत्व तर चांगली मिळाली म्हणजे आम्ही कैलासवासी इसरली रागांपासून या बँकेला नेतृत्वाची संधी किंवा चांगलं अतिशय सशक्तपणे केलं आणि आपण बघताय की आपली जिल्हा मध्यवर्ती बँक ही नुसती या महाराष्ट्रातली सरकाराची पहिली बँक नाही तर या देशावरती सरकाराची सगळ्यात एक नंबरची बँक कुठली आहे आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. जसं या बँकेला राजकीय नेतृत्व चांगलं नाव झालं त्याच पद्धतीनं या बँकेला जे सीईओ असतील जे मॅनेजर मिळाले असतील जे अधिकारी कर्मचारी मिळाले ते सगळे हे बँकेच्या फक्त आणि फक्त हिताचं काम हे आजपर्यंत करत राहिले. त्यामुळे आपल्या बँकेला एक आलेली रुची या बँकेला प्राप्त झाली आणि निश्चितपणानं या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकरी असेल कष्टकरी असेल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला. बँकेनं आपल्या नात्यामधून या ठिकाणी तुम्ही बघितलं की अनेक असे या जिल्हा बँकेने निर्णय घेतले की 3 लाखापर्यंत 0% व्याज दरानं कर्ज देण्याचा या महाराष्ट्राचाच नव्हे या देशाचा पहिला निर्णय हा आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. मग महिला बचत गटाला कर्ज असेल किंवा आपले विद्यार्थी ग्रामीण भागातली आपली मुलं की जी आज उच्च शिक्षणाकरता आपल्या देशामध्ये अन्य ठिकाणी जात असतील परदेशामध्ये जात असतील म्हणजे परदेशामध्ये जाणाऱ्या मुलांना 40 लाख रुपये आपण 0% व्याज दरावर आणि देशामध्ये शिक्षण घेत असतील तर 30 लाख रुपये हे सन्मान्य कार्यक्रमाला उपस्थित आमचे DHO डॉक्टर पवार आयुर्वेद आमचे समाजराव सावंत यांनी आता मागं वळून लावून घेतले मंचकावर उपस्थित असणारे आमच्यामध्ये राष्ट्रीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्व मान्यवर नेते कार्यकर्ते आणि मुद्दा म्हणून या कार्यक्रमाला नंदकुमार भाऊंना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असणारे त्यांचे परिपावने अतिष्ठ त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर या तालुक्यामध्ये आपण सर्व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आणि ती टोपी सुद्धा डोक्यावरची आपल्या वीर टोपीची बरोबर ना एवढी कडक पांढरी शुभ्र नवीन टोपी आणि त्याचं ते धोतर धरून चालणार वागणं मुलं म्हणजे नवीन माणूस असा जवळ जायला घाबरायचा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आता अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्या घरामध्ये राहणार असतो. खरं तर नानांनी आपल्या आयुष्याची सुरुवात राजकारणाची म्हणतोय जे आपल्या जिल्ह्याचे नेते जे स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी आबासाहेब जलांच्या खुशीमध्ये त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मग आबा असतील आमचे तात्या असतील विलासराव काका असतील त्याचबरोबर आणखी आमच्या रविवारराव डेरे असतील या सगळ्या मंडळींचा जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख मंडळींचा कारभारी नानांचा संबंध अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध होता. आबाच्या बरोबर तर बँकेमध्ये 6वी साठी म्हणजे
7 परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांचे इकडचे सहकारी आणि आपल्या जिल्हा बँकेचे विस्तार अधिकारी नंदकुमार भाऊंचा सेवापूर्ती सोहळा एका अतिशय आगळ्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम चालू होता. आज भाऊंना निवृत्त होत असताना नोकरीमध्ये तब्बल 36 वर्ष त्यांनी जिल्हा बँकेची सेवा अविरतपणाने केली असं म्हणलं तर काही मोठं होणार नाही. मुळामध्ये नंदकुमार भाऊंना एक राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी ही त्यांच्या कुटुंबाला बघा. जेव्हा आपण आपल्या भाषणामध्ये त्यांच्या वडिलांचा आणि एकूणच कुटुंबाचा उल्लेख या ठिकाणी केला आणि खरं की कारवाईताना हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांना जर एखाद्या नवीन माणसाला बघितलं तर एखादा आमदार टीका करावा अशा पद्धतीचा राहणीमान आणि त्याचा प्रभाव. म्हणजे जेव्हा ते राजकारणात करतो म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून आबांच्या सोबत तात्यांच्या सोबत मी त्यांना माझा बघण्याचा आणि वेळेला योग आलेला आहे. असा पिवळा सिल्कचा सदरा असायचा, धोतर सुद्धा पांढरं सुद्धा असायचं. त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांकरता सुद्धा किंवा शेतकऱ्यांकरता घेण्याचा निर्णय हा आपल्या बँकेने सातत्यानं या निमित्ताने केलेला सुद्धा आपण बघतोय. आणि त्यामुळं आपल्या बँकेचा आगळं वेगळेपण हे सातत्यानं या सरकारामध्ये या बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. अशा बँकेमधून आमचे अनुभव हे रिटायर होतात. म्हणजे मला असं वाटतं एका त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असते की एवढ्या 36 वर्ष मी एका या संस्थेची एवढी प्रामाणिक सेवा केली आणि त्यामधून आता आपण सेवानिवृत्त होतोय याचं एक वेगळ्या प्रकारचं दुःख हे त्यांच्या एका डोळ्यामध्ये असेल आणि एका डोळ्यामध्ये आनंदाची सुद्धा असते की मी माझ्या कुटुंबाला आजपर्यंत वेळ देऊ शकतो नाही. आता मी माझ्या कुटुंबाकरता विशेषतः आमच्या नेहमी चांगल्या पद्धतीनं वेळ त्या ठिकाणी देतील. पहिली सुद्धा म्हणजे नेहमी आपण म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं कोण असतं तर त्या घराची स्त्री असते म्हणजे बायको असते. आणि ते काम आमच्या नंदूभाऊच्या मागं उभं राहून आमच्या वडिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. म्हणजे प्रपंच त्यांनी सांभाळला, मुलांना चांगलं शिक्षण तर दिलं, मुलांना संस्कार सुद्धा चांगले दिले. त्याबरोबर मोरल्यासारखं काम म्हणजे मोरवळ हे राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ काम आणि अशा गावाचं नेतृत्व आमच्या वडिलांनी अतिशय सक्षमपणाने त्या ठिकाणी केलं आणि चांगलं स्वरूप गावाला किंवा चांगली विकास कामं गावाच्या करण्यामध्ये अतिशय मार्केटिंग फेडरेशनचे सुद्धा 7 वर्ष झाला ते त्या ठिकाणी राज्य पातळीवरच्या संस्थेचे संचालक होते. अशा पद्धतीनं त्यांनी ज्या ज्या संस्थेवर काम केलं त्या त्या संस्थेवर स्वतःच्या कामाचा आगळा वेगळा ठसा त्यांनी उठवला. आणि गावच्या ग्रामपंचायतीचे सुद्धा सरपंच म्हणून नानांनी अतिशय उत्तम पद्धतीनं आपल्या गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणानं या कुटुंबाला या तालुक्यामध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं वेगळेपण हे नानांच्या कुटुंबाला त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं त्यांच्या कामामुळं सामाजिक कार्यामुळं त्या कुटुंबाला एक आगळं वेगळेपण हे निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळालेलं आपण पाहिलं. नानांच्या एक जाण्या
तिघ म्हणजे या तिघांमध्ये नंदकुमार भाऊ यांना थोडीशी नानांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची जी रक्कम म्हणतो किंवा संस्कार म्हणतो तो संस्कार त्यांच्यावर आधीचा झाला आणि निश्चितपणानं जरी ते बँकेमध्ये सदस्य होते तरी सुद्धा आजही ते गावाचा एकूण मग कुठल्या निवडणुका असो, गावाचं कुठलं काम असो, कुठलं सामाजिक कार्य असो, प्रत्येक गावच्या कामामध्ये आणि प्रत्येक लोकांच्या सुखदुःखामध्ये निश्चितपणानं नंदकुमार भाऊंनी नानांच्या मागाने आपल्या घराण्याची ओळख ते जपण्याचं काम आणि त्याला त्यांच्या दोन्ही निश्चितपणानं दिलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा सुद्धा या कार्यक्रमाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याबरोबर त्यांच्या महत्वाचा स्त्री त्याचा सुद्धा आज काहीतरी पहिलेच त्याचा सुद्धा आज वाढदिवस आहे. स्त्री जयला सुद्धा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून त्या बाळाला खूप खूप शुभेच्छा देतो. त्याबरोबर नंदू भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांनी एवढी प्रार्थना करतो की परमेश्वरा नंदू भाऊचं त्यांच्या कुटुंबियांना फार मोठं आयुष्य दे, त्यांचं आरोग्य चांगले राहू दे, उत्तम उत्तम या कुटुंबाचं प्रगती राहू दे आणि जे काही त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं असेल ते पूर्ण करण्याची परमेश्वराने त्यांना संधी द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या माझ्या वतीनं त्यांना आता आयुष्याचा एक म्हणजे पूर्वार्ध संपला, आता उत्तरार्ध त्यांच्या आयुष्याचा सुरू झाला. त्यामुळं पूर्वार्धाला अगदी बरोबर राहिला आणि आता तुमच्या उत्तरार्धाची सुरुवात होती. त्यालाही मनापासून शुभेच्छा देऊन मी माझे गोष्टी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख अतिथी म्हणून माननीय जननायक आमदार मकरंदाबा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांनी 31 तारीख दिली. परवा आम्ही त्यांना भेटायला गेलो. 2 वेळा आम्ही राहुलने आम्ही सांगितलं तर ते म्हणजे 20 तारीख दिली मी येणारच आहे. आबांनी ते शब्द पाळला आणि आज या माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आबांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल मी आबांचे शेतशा आभार मानतो व मनपूर्वक धन्यवाद देतो. यानंतर आमचे मार्गदर्शक वडिलांच्या समान असणारे माननीय बकाजीराव पाटील जिल्हा बँकेचे ते गेले 11 वर्ष अध्यक्ष होते व त्यांच्या काळात साहेबांनी सांगितलं नाबार्डचे सलग 6 वेळा पुरस्कार आमच्या बँकेला मिळाले व पुरस्कार नंतर तर नाबार्डचे अधिकारी किंवा नाबार्डची संस्था म्हणायची की प्रत्येक वेळेला तुमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्डचा पुरस्कार शिरसागर साहेब आहे. त्यानंतर असे जिल्हा बँकेला सध्या 108 पुरस्कार मिळाले. त्यानंतर आपल्या उपस्थितीमध्ये आमच्या बँकेचे सरकारी साहेब यांनी आमची बँक किती प्रगतीपथावर नेली, आत्मनाथ प्रगतीपथावर नेली मला हे सांगितलं. सर्व कर्मचारी प्रशिक्षित केले व त्यांनी केडरचे मार्गी लावलं. तसंच ते या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे स्वागत. यानंतर आमचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील हेही या कार्यक्रमात उपस्थित राहिले. त्यानंतर मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके सर, शिवाजीराव शेळके पाटील, पंचायत समिती फलटणचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे सर, पंधारेचे कोकरे बाळासाहेब कोकरे साहेब व आमच्या जिल्हा बाहेर जिल्हा परिषद नक्की फोन असतो. मी रोज 2 दिवसातून आबांचा फोन असतो. माझा नाही गेला आबांचा फोन नाही येतो. कारण रोज आमच्या वडिलांच्या समान असल्यामुळं त्यांची माझी रोज विचारपूस असते. तब्येती असते, माझं काय झालंय ते वेगळं असतं, आमच्या प्रपंचात काय झालंय ते रोज विचारणा करतात. त्यामुळं या कार्यक्रमात आबांनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आपण सर्वजण ते मिलिंददादा पाटील हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांचंही या कार्यक्रमात उपस्थित असणे
व आपणा सर्वांचं प्रेम इथून पुढे असंच राहील व आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व कार्यक्रम संपल्यानंतर आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.